जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एडिट वरती। तर आजचा आपला व्हिडिओ इंस्टाग्रामवर चालू असलेला ट्रेंडिंग सॉन्ग वरती झालेला आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला VPN ला ऑन करायचं आहे। VPN ला ऑन केल्यानंतर पेन इथे आपल्याला कनेक्ट करायचं। तर कॅपकट वरती आल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्ट वरती यायचं आहे। न्यू प्रोजेक्ट वरती येऊन आपल्याला फोटोच्या ऑप्शन वरती जाऊन एक इमेज सिलेक्ट करायचा भावांनो। त्याला ऍड करून घ्यायचं अगोदर। ऍड केल्यानंतर अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे। ॲक्सेप्ट रेशो वरती येऊन अशा प्रकारे 9:16 जो आपला रेशो आहे तो ॲड करायचा आहे। त्याला इमेजवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं व्यवस्थितपणे। त्यानंतर ॲड ऑडिओवरती यायचं। ॲड ऑडिओवरती आल्यानंतर तुम्हाला एक ऑडिओ देईन भावनो, तो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून, तर मी ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे। त्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे। त्याला शेवटपर्यंत अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं भाव। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे थोडंसं पुढे यायचं भाव। तिथे यायचं 2 सेकंडच्या थोडंसं पुढे, तिथे स्पीड मारायचं आहे। परत आपल्याला थोडं पुढे यायचं। अशा प्रकारे इथे यायचं, आपल्याला इथे एक स्प्लिट मारायचं भावांनो। परत थोडंसं पुढे यायचं। अशा प्रकारे इथे एक स्प्लिट मारायचं 8 सेकंडवरती। त्यानंतर इथे 10 सेकंडच्या थोडंसं पुढे इथे येऊन स्प्लिट मारायचं आहे आपल्याला। परत अशा प्रकारे इथे 13 सेकंडवरती येऊन इथे एक स्प्लिट मारायचं आहे। परत एक 14वरती यायचं आहे, थोडंसं मागे त्याच्या इथे आपल्याला एक स्प्लिट मारायचं आहे। अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं भावांनो तुम्ही सुद्धा। अशा प्रकारे 16 सेकंडवरती येऊन एक स्प्लिट मारायचं आहे। इथे 18 सेकंडवरती यायचं स्प्लिट मारायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं परत 20 सेकंडवरती येऊन स्पीड मारून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला जो पहिला इमेज आपण स्प्लिट मारला होता तिथे यायचं आपल्याला। त्यानंतर अशा प्रकारे इकडे स्क्रोल करायचं आहे। आपल्याला ॲडजस्टवरती यायचं भावांनो। ॲडजस्टवरती आल्यानंतर आपलं सॅच्युरेशन येते, सॅच्युरेशनवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। ते सॅच्युरेशन डायरेक्ट -50 करून टाकायचं आहे। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं भावांनो। त्यानंतर आपल्याला परत ॲड ओव्हरलेवरती यायचं। इथे ॲड ओव्हरलेवरती आल्यानंतर फोटोच्या ऑप्शनवरती आणि तुम्हाला अशा प्रकारची PNG देईन भावांनो। त्या PNGला तुम्ही ॲड करून घ्यायचं। त्यानंतर अशा प्रकारे तिला थोडंसं झूम करून इथे आपल्याला सेट करून घ्यायचं। त्यानंतर तिची जी लेंथ आहे ती इथपर्यंत ठेवायची, जो पहिला इमेज आहे। परत तिथून पुढे आपल्याला परत ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जी दुसरी PNG ती ॲड करून घ्यायची। तिची थोडीशी साईज परत आपल्याला इन्क्रीज करायची। इथे आपल्याला तिला सेट करून घ्यायचं आहे। परत ती जी PNG सेट केल्यानंतर अशा प्रकारे इथपर्यंत तिला ओढून घ्यायचं। त्यानंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे। जो आपला पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं भावांनो। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती यायचं आहे। ॲनिमेशनवरती आल्याच्यानंतर आपल्यावरती आल्यानंतर रॉक व्हर्टिकली नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं भावांनो 3.4 सेकंडपर्यंत। त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडंसं परत पुढच्या इमेजवरती यायचं, ॲनिमेशनवरती यायचं। ॲनिमेशनवरती आल्यानंतर तुम्हाला टर्बुलन्स नावाचा जो इफेक्ट आहे तुम्हाला तो इनच्या ऑप्शनमध्ये येईन। अशा प्रकारे खाली स्क्रोल करून तुम्हाला इथं दिसून जाईल भावांनो। त्याला पण शेवटपर्यंत ओढायचं आहे 2.4 सेकंडपर्यंत। त्यानंतर तिसऱ्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं अगोदर। कॉम्बोवरती आल्यानंतर बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आणि त्याला राईटवरती क्लिक। परत जो आपला चौथा इमेज आहे त्याच्यावरती येऊन आपल्याला कॉम्बोवरती यायचं, पेंडुलम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून शेवटपर्यंत त्याला ओढून घ्यायचं भावांनो। परत जो आपला 5वा इमेज आहे तिथे यायचं, त्याला पेंडुलम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून त्याला राईट म्हणायचं भावांनो। परत आपल्याला अशा प्रकारे थोडंसं जो छोटा इमेज होता आपला 13 सेकंडच्या थोडं पुढे इथे यायचं। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर फेड इन नावाचा जो इफेक्ट आहे ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचा आहे भावांनो। त्याला अशा प्रकारे इथे 2 सेकंडपर्यंत ठेवून घ्यायचं आहे। परत राईटवरती क्लिक करायचं आहे। परत थोडंसं पुढचा इमेज आहे 6वा आपला, त्याच्यावरती येऊन आपल्याला फ्लॅशिंग नावाचा जो इफेक्ट आहे आपल्याला अशा प्रकारे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल भावांनो तो। त्याच्यावरती येऊन त्याला अशा प्रकारे राईट करायचं आहे, 1.9 सेकंडपर्यंत ठेवायचा आहे। परत तो पुढचा इमेज आहे त्याच्यावरती येऊन ॲनिमेशनवरती यायचं, फ्लॅशिंग नावाचा परत तोच इफेक्ट आपल्याला तिथे पुढचा जो इमेज आहे त्याच्यावरती ॲड करायचा आहे। परत आपल्याला हा जो ॲनिमेशनवरती यायचं आहे इमेजवर क्लिक करून तिथे आपल्याला 3D कार्टून नावाचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत जो शेवटचा जो इमेज आपला तिथे यायचं, ॲनिमेशनवरती आल्यानंतर आउटच्या ऑप्शनमध्ये यायचं। तिथे अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे। थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तो स्क्वेअर लेन्स नावाचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा भावांनो। त्याच्यावरती क्लिक करून राईट म्हणायचं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला परत अशा प्रकारे समोर यायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अगोदर। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं भावांनो। व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सुपर लार्ज म्हणून जो डायमंड ब्लर इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, राईट म्हणायचं आहे परत पुढं। त्यानंतर तो इथे अशा प्रकारे येऊन जाईल भावांनो। त्याला शेवट जे पहिला इमेज आहे त्याच्यावरती ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जिथपर्यंत आपला पहिला इमेज तिथपर्यंत त्याला ॲड करायचं आहे। त्यानंतर परत तुम्हाला बॅक येऊन त्या व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हर्टिकली शेक इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे भावांनो, तो तुम्हाला इथे सर्च केल्यावरती येऊन जाईल भावांनो। तो तुम्हाला अशा प्रकारे तो येऊन जाईल।
त्याला राईट म्हणायचं भावनो. परत थोडंसं पुढे यायचं. पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला जो तिसरा इमेज दिसेल भावनो इथे यायचं भावनो. त्यानंतर बॉडी इफेक्टवरती आल्याच्या नंतर आपल्याला इथे तुम्हाला तो इफेक्ट डिस्ट्रॉय ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे मिळून जाईल. तुम्हाला थोडंसं अशा प्रकारे खाली यायचे भावनो. अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला जो शेवटला जो इफेक्ट राहीन भावनो तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तो इफेक्ट राहीन. त्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं समोर यायचं आहे. परत एकदा 17 सेकंडवरती यायचं तुम्हाला. इथे तिथून पुढे आपल्याला त्या इमेजवरती आपल्याला अशा प्रकारे जो बॉडी इफेक्टवरती यायचं भावनो. बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर तुम्हाला परत अशा प्रकारे खाली जो ग्लोविंग हा जो इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. त्याला राईट म्हणायचं आहे. तो इथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे इथे सेट करून व्हिडिओ आपला झालेला आहे भावनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं भावनो. व्हिडिओ तुमचा एक्सपोर्ट होऊन जाईल आणि गॅलरीमध्ये सेव्ह होऊन